विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 4 मराठी गोष्ट तेनालीरामची स्वाध्याय संपूर्ण उत्तरासहित पाहणार आहोत। प्रश्न क्रमांक 1, आकृतीतील रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा। गोष्टीतील पात्रे कृष्णदेवराय, राजे, तेनालीराम व शेतकरी ही गोष्टीतील पात्रे आहेत। प्रश्न क्रमांक 2, या गोष्टीतील कोणते पात्र तुम्हाला सर्वात जास्त आवडले का? उत्तर, मला तेनालीराम हे पात्र सर्वात जास्त आवडले, कारण तो खूप चतुर होता आणि त्याने आपल्या बुद्धीने राजाला योग्य उत्तर दिले। प्रश्न क्रमांक 3, कोण म्हणाले तेनाली सर्वात श्रेष्ठ माणूस कोण आहे? उत्तर, राजा कृष्णदेवराय म्हणाला। आ, माझ्याहून श्रेष्ठ काय आहे तेनाली? उत्तर, राजा कृष्णदेवराय। ई, या प्रश्नाचे उत्तर मी नंतर देईन असे तेनालीराम म्हणाला। महाराज, हा शेतकरी आपल्यापेक्षा आणि आपल्या राज्यापेक्षा महान आहे असे तेनालीराम म्हणाला। प्रश्न क्रमांक 4, घटनाक्रम लिहा। विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला काही घटना दिलेला आहे, त्यांचा क्रम विचारलेला आहे। मी व्यवस्थितरित्या तुम्हाला घटनाक्रम लिहून दिलेला आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा। तुम्ही जर आपल्या द लर्निंग लॅब या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। विचार करा व सांगा, शेतकरी सर्वश्रेष्ठ आहे या वाक्यात तुम्हाला समजलेला अर्थ सांगा। उत्तर, याचा अर्थ असा आहे की शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे। तो अहोरात्र मेहनत करून सर्वांसाठी अन्न पिकवतो, म्हणून तो सर्वश्रेष्ठ आहे। प्रश्न क्रमांक 2, या कथेतून तुम्ही काय शिकलात? उत्तर, या कथेतून आपण शिकतो की कोणतीही कामे छोटी नसतात। कष्ट करणाऱ्या व्यक्तीची नेहमी मान राखला पाहिजे आणि बुद्धीचा वापर करून समस्या सोडवाव्यात। 3, राजाच्या जागी जर तुम्ही असता तर तेनालीरामचे कौतुक कसे केले असते? उत्तर, राजाच्या जागी जर मी असतो तर तेनालीरामच्या चतुराईबद्दल त्याला एखादे मौल्यवान रत्न किंवा सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार केला असता। खेळू या शब्दांशी। प्रश्न क्रमांक 1, खालील शब्दांचा वाक्यात उपयोग करा। न्याय, राजाने नेहमी योग्य न्याय निवडावा। सुख, मेहनतीचे फळ मिळाल्यावर सुख मिळते। ई, गोड, आंबा खूप गोड आहे। श्रेष्ठ, आईवडिलांची सेवा करणे हा श्रेष्ठ धर्म आहे। पुढील प्रश्न पाहण्या अगोदर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। लिहिते होऊया। प्रश्न क्रमांक 1, शेतातील विविध कामाविषयी माहिती मिळवा। मिळवलेली माहिती 5 ते 6 वाक्यात लिहा। उत्तर, शेतामध्ये नांगरणी, पेरणी, कोळपणी आणि कापणी यांसारखी अनेक महत्त्वाची कामे केली जातात। पावसाळ्यापूर्वी शेतकरी शेत नांगरून तयार करतो। पाऊस पडल्यावर योग्य वेळी बियाणे पेरले जातात। पिके मोठी झाल्यावरती त्यातील तण काढण्यासाठी खुरपणी व कोळपणी केली जाते। धान्य तयार झाल्यावर त्याची कापणी करून मळणी केली जाते आणि मग ते सुरक्षितपणे साठवले जाते। प्रश्न क्रमांक 2, या कथेचा शेवट तुम्ही कसा कराल? कल्पना करा व लिहा। उत्तर, शेतकऱ्याचे काम पाहून महाराज आनंदी झाले। त्यांनी केवळ सोन्याची नाणी दिली नाही तर त्या शेतकऱ्याला राजवाड्यात बोलावून त्याचा सत्कार केला। शेतकऱ्याच्या कष्टाचा सन्मान पाहून प्रजेलाही प्रेरणा मिळाली आणि सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरले। चित्र पहा व सांगा। येथे व्यवस्थितरित्या उत्तरे लिहून दिलेली आहेत। खालील शब्द वाचा व तक्ता पूर्ण करा। मी येथे तुम्हाला व्यवस्थितरित्या तक्ता पूर्ण करून दिलेला आहे। खालील वाक्यातील नामे अधोरेखित करा। रोहित मित्रांसोबत हे पहिल्या वाक्यातील नामे आहेत, तर सीमा, रिया, तेजल व मैत्रिणी हे दुसऱ्या वाक्यातील नाम आहे। तिसऱ्या वाक्यामध्ये कळसुबाई, महाराष्ट्र व शिखर हे नाम आहे। तसेच तापी, गोदावरी, कृष्णा, भीमा व महाराष्ट्र हे नामे आहेत। राघव ऐवजी गीता हे नाम वापरून वाक्य पुन्हा लिहा। मी येथे तुम्हाला व्यवस्थितरित्या संपूर्ण स्वाध्यायाची उत्तरे दिलेली आहेत। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा। तसेच तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।